हो की बा आता काल आम्हाला भेटला ना दुकानात देवदास, आम्ही बसूनच होतो तिथं. देवदासला भेटायला तिथून आम्ही भेटलो, गोष्टी केलो. नंतर ते गेला. असं झालं म्हणून आपल्याला आता समजलं ना हे. आता समजा 3-4 वाजता मलाच कुठं माहीत होतं बा. 3-4 वाजता मला माहीत झालं. मी घरी आलो तर मला भानू कुठे आहे मग सांगे हे असं झालं म्हणे बा. गावात त्याला नेलं म्हणे गाडी टाकून असं तसं. आणि बाबा असं झालं का तेच तर म्हणलं. पण काही नाही, हे गुंपापुटीच पोरगं नाही का, हेच आगाव आहे. मग काय झुमऱ्या टाकलं, मग काय टकल्यानं सारा धिंगाणा केला. मग दिवस निघाला तरी पण ते मागत होते ते, मला माहिती आहे ना ते. मग त्याच्यानं सगळं घडलंय खरं पाहिलं तर. नाही तर हे आपला साधा माणूस गरीब माणूस आहे त्याच्या. काही कायच्यावर बसला का ते गद्यावर बसून दिलं त्याला. गद्यावर बसून दिलं तर मग जमते का त्याला. आता तिकडे जाऊन काय झालं कसं झालं त्याची यायला त्याला माहिती काय झालं काय नाही. मग आता कशी तब्येत आहे काय सांगा बा. आता चालता का भेटेल कसं करता काय करता तुम्ही, मला माहित आहे ना खरी घटना काय. तर मग 3 वाजता 4 वाजताची घटनाच नाहीये, सकाळी 8-9 वाजताची घटना आहे. मग आम्हाला माहित आहे ना मग काय झालं काय नाही सगळं. आम्हाला पहिले ट्रॅक्टर घेऊन दिसले ते, नंतर असं घडलं म्हणून समजलं. मग आम्हाला सगळं माहित आहे ना. कोणालाच गरीब पोरगा ना बाबा, निर्मळ मनाचं, कोणाला काही म्हणणार नाही. भले वाटते आपल्याला ते कल्ला करण असं कर, पण मना त्याच्या काहीच नाही बरं. काही अडी अडचण असते ना तर मला 100-200 रुपये काही बी देते ते. मग असं म्हणजे त्याचा स्वभाव तसा आहे. काय तर आम्हाला माहित झालं तर आम्हाला धक्काच बसला होता. मग आम्ही कटोरले तोडून राहिलो होतो. लय उशीर झाला यायला, मला खत घेऊन आले नाही काय झालं बाबा. मग बसलो आम्ही यायचे ते कटोरले तोडत. मग समजलं बाबा आम्हाला असं झालं काय करता. आम्ही दिवसभर वारातच बसलो, 1 वाजे लोक तरी याचा पताच नाही यायचा. मला चला बाबा मग काय करता आता, आमची आता मजुरी देते का काय सांगा. झालं काय म्हणलं इथं. लक्ष्मण गेला तर नाही म्हणाले का. म्हणजे मला माहित नाही झालं म्हणजे लयच कमाल झालं समजा. कोणती घटना घडली तर. बरं काय काशीनाथ काय आहे म्हणलं, कसं काय गडबड लोक दिसून राहिले. काय बोलून राहिले शिवलाल भाऊ, मला माहित असेल मग तुम्हाला. म्हणजे अजून माहित नाही का तुम्हाला काय झालं काय नाही इथं. अरे संख्याचा बुडाराजा तिथून परगावून आला भेटायला आणि तुम्हाला माहित नाही. कमाल आहे बा तुमची तर. नाही ना बा, मला कल्पनाच नाही गोष्टीची, माहितीच नाही ना काय झालं काय नाही. आता मी इकडे सहज आलो, मला काय लोक काय लिहून राहिले इकडे. मग म्हणून समजलं मला. काय झालं काय म्हणलं लक्ष्मण, काय झालं म्हणलं काही म्हणजे गंभीर गोष्ट आहे का. कसं समजावून सांगा, जाण तुम्हीच जाणं प्रत्यक्ष भेटा. काय चहा पिऊन या. मग काय सगळे जाऊन येऊन राहिले, चहा पिऊन येऊन राहिले. जा भेटा द्यायले जरा कसं द्यायले बरं वाटते. मग काय झालं काय नाही तर खरं काय नाही तुम्हाला समजून जाते. मग आम्ही काय सांगा. लय मोठी गोष्ट झाली वाटते नाही का. जाऊ दे बरोबर जातो ना, मीच जातो. पाहतो काय हो ना. शेवटी आमचा भात जो आहे ना आता सासरे बाले का लक्ष्मणचे, मग ते काय याचेच आहे अजून. हो ते गोष्टी चालू होते. आता बोलता म्हणे ते बाई म्हणे बाबाला बोलावं लागते. बाबाला फोन केला आले नाही. बहुतेक येतील वाटते आज किंवा उद्या. मग हो बहुतेक येतील भेटीले. तसं हो का. कठीणच काम दिसते काय झालं तर. बरं पाहतो मी आलोच. मग आता तर मग देवदास काय लागा तू येते शिंगण्यामुळे कधी बे कसं बे चाललं काय चाल भेटतं निदान कमीत कमी. म्हणजे आता मग मी काय घरी नेऊन दिले त्याला, आणून दिले इथं. मग ते आला मला मागायला. शांताराम बोलली माहित आहे. मग आता त्यानं काय नाव गदीन गिदी हो ना. आता काय नाही समजत. आता ते शिंगण्यामुळे माहित नाही का कसं आहे. मला दिलं आपटून याले. जाऊ दे चला. आम्हालाच कायच माहित हो लक्ष्मणराव. मी म्हणलं वावरात चक्कर मारायला गेलो. हो तेवढ्यात मला मारती भेटला. मग तुम्हाला माहित आहे काय झालं घटना आपल्या गावात आता 1 घंट्या आधी. म्हणलं नाही बा मला काहीच माहित नाही. मी आता दुकान बंद केलं इकडे आलो. म्हणलं बा पण लक्ष्मणराव पडले म्हणे असं झालं म्हणे बा. ते भाण्यान गिन्या गाडीतनी घेऊन गेले म्हणे. आता तर ते काय असं मला समजल्यावर मला काही बरोबर वाटलं नाही. म्हणलं चला बा काय झालं काय नाही. तुम्ही आले म्हणून समजलं. आता जाऊ दादा जे झालं ते झालं म्हणा. आपण काही एवढं नाही. हात मोडला माय बाकीचं काही नाही. असं थोडासा मुक्का मारा असं काही विशेष नाही आहे. नाही पण लोक असे सांगतात का नाही, हितभर हातभर करून सांगतात. मग एवढा सरफ होता ते मध्ये तितका होता, 2 हात होता, 4 हात होता, चालला वाढत लोक काळजीतच होते नाही का. लोक बाहेर तुमची वाट पोरायला भेटायला यासाठी. मग काय म्यानबा सटकन भेटून आपलं मोकळं जास्त टाइमपास काय करावं हो. पण म्हणलं एवढं नाही समजलं मुले. तुम्ही आम्हाला दुकानात भेटून गेले मग तिथून नंतर काय घडलं समजा. म्हणजे झालं कसं आहे म्हणजे प्रकरण घडलं कसं. हो ना बरोबर. ते कसं झालं, आम्ही तिथे गदी सोडले तिथं आणले आपल्या घरापाशी. मग पोते टाकले. मग तिथून काय पुढे झालं पहा तुम्ही. नाही बाजू आम्ही काही बसलो नाही. बसले पळा गेला दापत द्यायचे बा. तुम्ही जा. मी कसं त्याला हाणत आण तुम्ही. हो मागे येत त्याच्या. हो जा तुम्ही नाही पुढे हो मी येतो मागून. अरे बा हे काय मोठी गोष्ट आहे का ते. टुरकूर उडी मारा त्याच्यावर. कधी काय म्हणजे काय ओळख त्यासाठी आहे का ते. चाललं मध्ये हालत येतो असं येतो तसं येतो. सध्या काही पोचता वावरात त्याला घ्या लवकर. बसा मारा उडी मारा. बसा लक्ष्मी भाऊ बसा काही नसते हो. तुम्ही हे बा एक पायाचा वर करून पटकन उडी मारा. बसा पटकन. माहित कसं काय पाहिजे म्हणलं जमन ना. पण पाहिजे का पाहिजे काही झालं तर आता मारतो उडी. असं आहे पाय बरं मस्त बसले रे तुम्ही. एवढे भिवरा एवढ्या गोष्टीसाठी. चला आता मस्त आमच्या मागे येऊन द्या तुम्ही. चालले आपल्या मोठं तरी बी आराम म्हणा पिटवू नका. हो ना तुम्ही आमच्या मागे येऊ द्या फक्त. बरोबर येऊ द्या. आम्ही जसं करतो तसं करा. काहीच होत नाही. तुम्ही टेन्शन नका घेतो. बघा अशा गोष्टी भेट असते का. चला भरे काढ लवकर. चला चांगलं दाबत घेऊ. चला हात
मोडला होते रे का अरे म्हणलं का लक्ष्मणला हात मोडला का हात मोडला का म्हणलं मला माहिती आहे का मला काय मोडलं तर दवाखान्यात गेल्यावर समजून घरी हा बा जिबर मी काय म्हणतो आपल्याला कसं यायला दवाखान्यात न्याय लागते हो आता काय झालं काय नाही फालतू फ्रॅक्चर असला तर आपण आता कसं करावं मग हे गदे गदे तिकडे खताचे पोते घेऊन गेले ना आता गदे महत्वाचे आहे का मी महत्वाचा आहे मला पहिले न्याला ते खताचे पोते जाऊ चुल्यात तिकडे मला पहिले दवाखान्यात घ्या तेच म्हणणार हे बा मी काय म्हणतो झिमर भाऊ हो यायला आपण माझ्या गाडीत मी घेऊन जाऊ आणि तिकडे कसं ते खताचे पोते पाहते पुढचं पुढ्या ते जात वावरात मी काढता काही ना काही होईनच मार्ग त्याचा बरं तसं करू बघ रे का हो यायला कसं मग तुझी गाडी काढ चालेल जाऊ बरं चला चला घ्या आता डोक्यावर घ्यायला चल घे घरालो अरे बाबलच कठीण काम झालं तर म्हणजे तिथंच आपलं जिथं गड्डा पडला ते नाही का असं असं म्हणजे मग तिथून तुम्हाला त्याने उचलून नेलं मग पुढे मग कुठं गेलं तुम्ही मग ते भाण्याची गाडी काढली मग तिथून गेलो आम्ही दवाखान्यात कारंजाला गेलो हो तिथं मग पाहिलं काय फ्रॅक्चर गिक्चर काही नाही म्हणे जरासं हात मुंडपलेला आहे म्हणे जरासं कसं आपण बांधून घेऊ म्हणे टेन्शनचं काम नाही बाकी काही नाही बाकी जरासं मुक्का मारा इथं मागं आणि बाकी काही असं जास्त नाही निपलं मग तिथून मग कसं बांधून केलं घराकडे आलो जास्त टाइम थांबलोच नाही ना संध्याकाळच्या पायरी समजा 6 वाजता घरी आलो मी तेच म्हणे काही जण म्हणे यवतमाळला नेलं कोणी म्हणे नागपूरले असं तसं म्हणजे कसं वार्ता आली ती कानावर पण काय काय नाही तर म्हणलं आता खरंच समजते आपल्याला कुठे हा लक्ष्मणराव कुठे हा म्हणलं लक्ष्मणराव आम्ही संकेतचा बुडा गायला बाबा नाही संकेतचे बाबा वाटते नाही हो रे बापले संकेतचं बुडं कसं कर अरे या हो पाहुणे बा या हो आता आम्हाला निघाला चालू म्हणलं आपण आता हो कसे चालूच होऊन राहिल्या तर एक हो या इकडे बसा आता तिकडे आहेत का बरं बरं हो चला म्हणा मुक्षरा भाऊ चला हो भेटून घेऊन या चला तू का मग आम्ही आता हां हो येऊ मग मला थोडासा चहा मांडलेला आहे चहा घेऊन जा नाही नको चहा वगैरे काय आम्ही घेतच नाही आता राहू द्या एकच टाइम घेतो आम्ही चला येतो मग हा काळजी घ्या लक्ष्मणराव हो पाहिजे ते काय म्हणते पाहुणे भाऊ आले वाटते तुम्हाला भेटील हो येतो मग ते सगळं बरोबर आहे लक्ष्मणराव तुमचं पण हे कसे शेतीचे कामं हवे नसते तर मग काय आता खनपटर माणूस पाहिजे येत नाही तुम्ही आपले बसले काय नाडी लागायचे एवढा मोठा ढाबा आहे सगळ्या पद्धतशीर गोष्टी आहे रोजचा 2-4 हजार रुपये रोज कमावता काही गरजच नाही याची पळाल तुम्हाला बसले आपले वावराय नाही इकडे जा तिकडे जा गाठ्यात फसणं नाही तर तुम्ही हे कसं जास्त याच्या भानगडीत पडत नका जाऊ बटन देऊन जायचं जा तिकडे आपले बसले कोणा आता पायावर नाही का झालं का नाही आता नसतंच काम निघाल का नाही नाही ना काकाजी अजिबात ऐकत नाही ते कोणाचं हो मी म्हटलं त्यांना तुम्ही कशाला एवढी लकड करता शेतीवाडीच्या मागे एखादं बटेन देऊन द्या काही करा मजूर सांगा पण ऐकत नाही ते हो खूपच घाईन हिन तीन काय त्याचे धामधूम त्याचं त्याला माहित हो आता शेवटी झालंच का नाही मजुराची मजुरी द्यायचं काम पडलं खतही देणं झालं नाही आणि हे हात मोडून बसले सांगा बरं असं होते मग आपण ते रस्ता जर चांगला असता का नाही काहीच नसतं झालं नाही तर आम्ही ट्रॅक्टर दिलं तर ना लक्ष्मणरावले घेऊन जा बा आता मारुतरावून आमच्या पण आता काय जे आता व्हायचं ते कसं त्याला कोणी टाळू शकत नाही असं आहे ती मी सर ते का नाही आता हो ना एक गेला की एक गेला की कायच करावं आता हो ना बरोबर आई मांडव चहा मांड म्हणलं हो चहा मांड लवकर हो हे दोघं आलेले आहेत पाहुणे आहेत हो संकेतचे बाबा मांड म्हणलं हो मांडला भाऊ मांडला हो हाय ना इकडे बसून आहेत म्हणलं हॉलमध्ये ये म्हणलं ते शांताराम भाऊ इथे आलेले आहेत म्हणलं बाबा घनघणी आलेत का सर गावाची वाटते आता एक जत्राच भरते काय सांगा हो आलो म्हणा मी हो बस थोडा वेळ बस इथं यायचं झालं की बस तिकडे येतो हो मांडू चहा मांड सगळ्याचा एखादा म्हणून हो चांगला जास्त वाजता मांडून ठेवा आता कोणी येते काय तिथं पण आता मी काय म्हणतो नाही पाहुणे मग हे तुम्हाला कसं काय घटना माहीत पडली म्हणलं म्हणजे आता तुम्ही अचानक बाता झाली रात्री म्हणजे कसं काय कोण सांगा तुम्हाला मारुतरावनं फोन केला होता हो म्हणजे असं झालं म्हणे आमच्या गावात घटना काय करा म्हणे याच्या म्हणे झडी पाण्यात दिवस आहे म्हणे कामधंदे नाही या भेटायला म्हणाले चला बा आता कसं होऊन जाते मग म्हणजे कशी कामं सुरू झाली की मग येणं होत नाही ना आपला आता शेतीवाडी काष्टकार लोकांचं बरं म्हणलं म्हणजे कसं काय म्हणजे घटना कशी झाली आम्हाला समजलं नाही जास्त फक्त घडवून पडलं एवढं समजलं बा किती मार लागला काय काही समजलं नाही चला आता एखादी वही घ्या लागन त्याच्यावर लिहून ठेवा लागन दिनांक 29ची घटना आहे बा सोमवारची असंच झालं नाही का हे आता एकेकाला किती पिसत जाऊ आता काही नाही हे कसं गदे आपल्या गद्यावर खत नेलं रस्ता खराब होता मग आता गद्यावर नेलं तर रस्त्यानं मग कसं पिटावले गदे असे पळे सुटले का नाही मान हो जुमवार आणि हे आहेत की हे गेले जोऱ्यानं मी बी त्याच्या नादी लागलो काय त्या तिथं ते गाठा होता का नाही तिथं ते स्लिप मारलं गद हो पडलं मग आम्ही आता जरासा मुक्का मार लागला बाकी काय हात मोडला तर मग हात जरासा कसं मुंडपला होता डॉक्टर म्हणे बांधलेला बरं राहील आता 21 दिवस असं होतं ते तेच म्हणे माटी म्हणे मुक्का मारला आहे म्हणे हो मुक्का मारणार मारा म्हणे आणि आपलं हात मोडला म्हणे असं सांगितलं हो बरोबर आहे मारते काही गरज आहे का याला त्याला फोन करायची मुक्का मार लागला नसतं झालं तर झालं हो ना आता काय पोलीस हातच मोडला ना बाकी काय झालं सरी 17 करू राहिला इकडे फोन करते तिकडे फोन करते काल आलं नाही एक बरी हो ना पण जाऊ द्या ना काय तेवढं काही जास्त नाही म्हणा पण जाऊ द्या आलं भेटीला बरं झालं बाबा तसं नका समजू तुम्ही मग काय मुक्का मार काय मामूल नसते बरं होते कसं नंतर आयुष्यातनी भविष्यातनी काही उमळून निघा सांगता येत नाही ते बरं ठीक आहे मग आता करा आराम करा तुम्ही कसं चहाचं झालं असं पाणी मग निघतो आम्ही नाही थांबा 2 मिनिटं आई आणवा लवकर चहा आण लवकर अरे बाबा आले हो आले मी म्हणतो माझा फोन काय करू राहिला लोकांनी आता झाबरू कर म्हणतो असं तसं काय साठी पण काय आहे काय तो मनात नसते ना आता कसं आहे मौका चौका मारून द्यावं लागते फटकं संधी सोनं करावं लागते ना आता मग आता हे कसं आहे लक्ष्मणचा हात मोडला का नाही मग याच्या भेटीच्या भेटीच्या मिसानं आपल्याला यायला बोलावता येते ना झाबऱ्याले लखलं गेले किती दिवसाचे आले नाहीत ते लाऱ्याचे त्या तुम्ही बिले का कोणत्या कामात गुतले काय नाही तर म्हणून म्हणलं आपल्याला एक टूर काढायचा आहे हो हे मिस होते आणि त्या भेटीच्या आले की मग आपण चालले जाऊ तिकडे टूरवर हो 2-3 दिवसाचा बाबा म्हणजे असा प्लॅन आहे म्हणून फोन करू तू नाही का तेच तर म्हणतो त्याच्या मामी तो यायला केला सांगितलं पुढे काही केलं
ते दुपारीच केला. तुम्ही गेलं नाही का? हो, तुम्ही म्हणे आता येतो म्हणजे आम्ही. हो, जास्त काही नाही. मी केला फोन मॅन, मग ते आले कसं पार्टी गिटी म्हणून मी म्हणलं चला बा येरी त्याला काही कामं नाही. ते म्हणे मी येतो म्हणे, काही हरकत नाही म्हणे, कामं नाही काही नाही. संकेतले गाईड आणली जाई ना स्कॉलरशिपची. मला येऊ द्या मग या मग. असं आहे ती. हो ना, तेच तर म्हणलं काय आणि काय नाही. मग आता लक्ष गेला लाव ना फोन, मग काय म्हणते येते का पाय मग. हा इकडे लाव आपल्या झाबरुले. झाबरुलेत लावतोच मी. मग काय त्याला बोलावंच आहे ना, ते असल्याशिवाय थोडी आहे काही. पण भानू हे बा तुही गाडी, त्यानंतर आपण शिवलाल भाऊची गाडी. कमीत कमी 7-8 जण जायचं आहे आपल्याला. आणि अजूनही जर समजा कोणी आले तुझ्या बुडा म्हणा, एक समजा वयस्कर लोकांची एक गाडी आणि एक आपली गाडी, अशा 2 गाड्या बिलकुल जायचं आहे आपल्याला. एक तर लोणारले नाही तर चिखलदऱ्याले. चालते ना. हो शिवलाल भाऊची गाडी, त्याच्यात आपण वयस्कर लोक बसून देऊ आणि आपल्या याच्यात माझ्यात तुम्ही समजा. हो चालते ना. मग कर मग झाबरुले फोन कर, त्याला म्हणा ये म्हणा लवकर. हा सांग काय आहे तर. बरं हे बा पहिले काय करतो मी, लावतो फोन मासाळवाले, म्हणजे त्याला सांगा लागेल ना. त्याला पहिले लावून देतो धाब्यावर, आणि त्याच्यानंतर मग लावतो मी लखलं गेले, आणि नंतर लावतो मी जबरेले. हां असं करत बरोबर सगळी फिल्डिंग लावून टाकू. आणि उद्या त्याला संध्याकाळी बोलावायचं, आणि परवा दिवशी आपल्याला ट्रिप काढून टाकायची. हो लाव मग लाव. गोष्टी नको करू जास्त. मग काय लाव पटकन. काही सांगता मग राजा लक्ष्मणरावचं म्हणजे काय झालं काय म्हणलं त्याले? हा काय आला फोन काय आला? अरे काय आता मलाच आता समजलं. मासाळवान फोन केला लाईने. मग काय होतं ते म्हणे पडले म्हणे, तर त्याला लागला म्हणे मुक्का मार जास्त आहे म्हणे. तर मग म्हणून म्हणलं बा आपल्याला जा लागला ना भेटायला द्यायच्या. काही जाता आजची घटना नाही. आले हो तुम्ही सांगत नाही आले का? म्हणजे काय झालं काय नेमकं ते तर सांगा मला. तेच सांगून राहिलो ना, गदेऊन पडले म्हणते. वावरात खत नेता पडले ते. ट्रॅक्टर जाय नाही, बैलगाडी जाय नाही, मग त्याच्यावर नेलं त्यानं. मग आता शिल्लक धंदे करत राहिले, लक्ष्मण माहित नाही तुम्हाला. मग इथे तसंच करते ते. कल चालला आपला पडला म्हणते. मग जा लागला भेटीले तर कसं काय करावं आता, काही चालता. काही म्हणजे आताच गाडी करायची पेशल जा लागला भेटीले. मला कोण आपला रे. मग म्हणून आले नाही भेटायला बा. मग मी फोन करू का द्यायचे, कसं करता. हा करू का फोन. काय पाना फोन करून पाना मग काय काय नाही लक्ष्मणरावचं. मग काय तर ते 2 दिवस झाले तिकडे ते वावराच्या नांदी आहे. इकडे आपलं म्हणजे समजायला मार्ग नाही काय नाही. बसला ते खताच्या नांदी लागते, पाणी झडी हिंदी. लावा फोन लावा दिले. लाव आलो बघा फोन लावा तुम्ही. मला सर काळजी वाटते राजा. हो ना लक्ष्मणराव आले तर काही झालं तर आपलं कसं होईल मग. त्याला काही नाही झालं पाहिजे. थांबा मी फोन लावून पाहतो वा त्याला मग तो भेटीला येऊन राहिलो आम्ही नाही का. हो एखादी गाडी गिडी हो एखादा फोन करून दे, एखादी गाडी करा लवकर. हा मी फोन लावतो त्याला. ना पण आता समजा माणसाला माहित नाही काही नाही. मला जर माहित असतं तर मग गाडी घेऊन आलो नसतं का. लक्ष्मण तू काही नाही असे कामं नको करत बा. मग काय आता तू का मला फरक समजतं का. मग भात जाऊ यान राजा, आम्हाला काळजी असते त्याची. मग फोन केला का. हा सासरेबाला फोन केला का, मला येऊन राहिले का ते. हो केला ना फोन केला ना. कवितानं फोन केला मग अशी. हो बाबा तिची आई येऊन राहिलं तर उद्या येतं म्हणे भाऊ ते. हो तसं काही लय नव्हतं नाही. काय फालतू बोलायचं काम नव्हतं. पण आता काय आता याला बोला त्याला बोला नसतीच काम लागले नाही. काही गरज नाही ना. लोक पावर आता एकाला एक सुरू फोन. प्रेम असते बाबू ते लक्ष्मण, त्याचं काही नसते. मग आता पायवर संकेतचं एवढं कामं धंदे सोडून समजा हा दुगोर येऊन आला का नाही. हा कायसाठी आला असं प्रेम आहे म्हणूनच ना. काय म्हणते आलो पोंगे. हां हॅलो बोला आलो पोंगे काय म्हणते रे. का राजा लक्ष्मणराव काही आम्हाला माहिती नाही करत मग. फोन नाही फान नाही काय आत्ता समजलं आम्हाला. हा कसं काय झालं हो हे कसं काय झालं तुमचं ते. इकडे गेला वाटते फोन. आहे काय लोकांच्या पत्रे आहेत. हॅलो काय काही नाही रे काही नाही म्हणलं. जरासं खर्चटलं मला. हो काही नाही जास्त नाही. नको सांगू ना. मग काय हात मोडला म्हणते ना, मुका मारला आहे म्हणते तुम्हाला. मग समजलं ना आम्हाला. मग आम्हाला का फोन नाही आला का इकडे. मी तर होईच कोणी फोन करणार आहे. काय शिवडी बोलले कोण होय कोण म्हणलं. कोण केला फोन तुम्हाला कसं माहिती झालं म्हणलं. हा गलमत नाही का त्याची ते साडू आहे ना. हो लाईने साडू तिथं रामपूरला ते काय नाव आहे त्याचं बा. हो ते काय हॉटेल सगळं पंखा झालं त्याचं नाव. हो मारुती धुटकेचा फोन आला होता त्याच्या साडवाले. तर मग अलमतीनं मला सांगितलं असं आहे म्हणे बा आमच्या रामपूरला असं झालं म्हणून सांगितलं म्हणे आमच्या साडवानं. तर म्हणलं काय झालं बा काय नाही म्हणून चौकशीसाठी फोन लावला. काय म्हणतं हे मारते आता काहीच काम करून राहिले शिल्लक. हो ना फालतूचं असं म्हणजे मारत राहू ना का. असं बरोबर ठीक आहे काही हरकत नाही. हो पण कसं माझा हात मोडला. हो हात जरा मुडपला तर बांधलेला आहे. हो तसं काही काळजीचं कारण आहे. तुम्ही तुमच्या कामं चालू द्या. नाही असं कसं चालू द्या बा. आम्ही येऊन राहिलो आता हे बा गाडी केली म्हणलं भाड्यानं. स्पेशल भेटायला येऊन राहिलो आम्ही 4 जण. छोट्या म्हणे बा कसं गाडी करायची जायची आहे म्हणे. नाही रे बा येऊ नका ना. आता काय याचं काम आहे का रे फालतू काही बोलता का. येऊ नका आता. ते तुम्ही काय म्हणा बा. मग काय आम्हाला ते कसं गमतच नाही तुम्हाला पाहिल्याशिवाय. येतो म्हणजे येतो आम्ही. हो ठेवा फोन ठेवा आता. हो मग काय आता मालकाला जर काही झालं तर आमचं मन लागणार आहे का. मग येतो म्हणजे येतो आम्ही आता. देणार बा येते ते. हो या रे बा या. हो या सरी जत्रा जमा करा. बरं ठीक आहे या आता. हो ते मारत राह. हा बोला मारत राह. काय म्हणता. हा काय झाबरेला का तिकडे जाऊन बसला तू. इकडे माहिती आहे का नाही म्हणलं आपल्या गावातली काही गोष्ट. लक्ष्मणरावची माहिती झाली का म्हणलं काही. हा काही आले कानावर वाढता. नाही माहितीच नाही मला काय झालं काय नाही. तर काय झालं काय म्हणलं. हो काही कोणाचा फोन नाही आला बा मला. असं काही घटना काय झालं काय माहित नाही पडलं. काय माहित नाही म्हणतं. सगळ्याला का लोकायला माहिती आहे तू म्हणतं माहित नाही. मग अबे ते लक्ष्मण पडला ना त्या गदेवून पडला म्हणलं. मग काय तर पुरं पेसकाळ काय गेलं कामातून काय सांगायचं काय झालं काय नाही. मग काय दवाखान्यात नेलं त्याला आज. आता ते काय गेला गद्यावर आता म्हणजे लक्ष्मणराव गद्यावर ते कसे काय बा हे कसा योग आला.
माणसाला काही माहित नाही का, लखड लखड करत राहते कोणते कामं, एक काम ढंगाचं नाही. ते धाबा आहे मग कसं तरी बरं आहे, नाही तर कठीणच होत त्याचं. मग ते गदी घेऊन गेला ते खतण्यासाठी, मग बैलगाडी काही जाय नाही, ट्रॅक्टरही जाय नाही. त्याला म्हणलं थांबणार राजा, मुरुम गिरून टाकते सरपंच, गडबड करू नको कायची ते झुमऱ्यान हे ते गद काय आणि काय बाबा पयाला घेऊन ते आपटला बा लक्ष्मण. त्याचं काय मुक्का मारलं आहे पण त्याले हात मोडला. असं काम आहे त्याचं. असं हो का, या लागेल त्याच्या भेटीले. हो काय आता म्हणजे पाहा लागेल काही ना काही टाइम काढाच लागेल त्यासाठी. टाइम काढा नाही काढाच लागेल तुले, एक नाही 2 दिवसात टाइम काढून ये तू. मग लखलं गेले बोलावलं मी आता यावेळेस. आणि आपले सगळेच जण नलू मॅडम येऊन राहिले, सगळेच येऊन राहिले आता. कारण की कसं आहे, आता तुम्ही बरेच दिवस झाले गायब झाले, लाऱ्याचे त्या सगळे हे बा आम्ही ठरवलेलं आहे. हो तर कसं तू आला की आपल्याला एका ठिकाणी जायचं आहे म्हणलं. काय बोलून राहिले काय का, मी येतो तर म्हणा पण टाइम नाही ना मला. हिंका आता हे बा व्हायरस आहे म्हणून माझ्या काम तरी होऊन राहिलं. मग काय लय का कठीण काम असते ते काही जमाना करा तुम्ही, 2 दिवस काढ तू. कारण की 2 दिवस आपल्याला एका ठिकाणी जायचं आहे महत्वाच्या. एकदम स्पॉट चांगला आहे ते. तर कसं आहे, लक्ष्मीची भेटही होते आणि तिकडे जाणं होते. हा सगळे जण आहे ना, ये ना तू बी ये ना. आता लखलं गेला फोन केला तेच तर येत नव्हता, त्याला बोलावलं. बरं हो ना सगळं बरेचसे कॅरेक्टर कसे रिन्यू करणं सुरू आहे नाही का. बरं ठीक आहे ना, हो येतो आम्ही. मग हो मी येतो. लखलं घेऊन राहिला का. लखलं घ्या तू, मी आणि आपलं लाऱ्या चेते आपण सगळेजण एक ट्रिप काढणार आहोत. कसं आता आपले शिवलाल भाऊची गाडी आहे आणि एक भाण्याची गाडी आहे. एका ठिकाणी जायचं आपल्याला. बरं ठीक आहे काढतो मग 2 दिवस मी. उद्या येतो मग मी. उद्या चालते हो, उद्या ये मग. आता सगळेजण उद्या संध्याकाळपर्यंत पोहोचते तर परवा पाहू मग आपल्या ट्रिपचा. नियोजन झालेलं आहे सगळं, फक्त तू आला की झालं काम. बरं चालते ना मग. हो काही हरकत नाही. ठीक आहे मग ठेवतो फोन. बोला लक्ष्मण भाऊ, काय म्हणते, बरं आहे आता, बरं वाटू राहिलं. आले का मारते बोलायला तू. मूर्तीला पण किती मान आले का तू. हो काही गरज राहिले का फोन लावायची यायला त्याला. मला संख्याच्या बुडाले का म्हणलं तिथून आला ते तू करून काही गरज. काही फोन करायचं काम का म्हणलं का. मी काय म्हणजे पुरा फॅक्टर झालो का, गेलो का म्हणलं मी कोमात. हो का काही का. आता पाहता त्याचा फोन आला, योगा निघाला विषय. काय का मी मुद्दा म्हणून फोन लावला का ते, काही बोलता राहायचे तुम्ही. मग दुपारी फोन आला त्याचा, म्हणे बा मुंगिंग कसा काय म्हणतोय असं तसं. म्हणलं आपला मुंगच नाही बा, काय करताय डुकर राहते ते म्हणलं आपल्याकडे. तर नाही म्हणलं ते सहज बोलता विषय निघाला ते. हो तसं काही नाही, आपण काय लावणार फोन आणखी. मग जरा हात मोडला तर का फोन लावा लागते का. खायला का तू. मग असं वाटतं तुला काही कुणार तुम्ही थांबतो एका दिवशी. तू हातात येतो तावडीत थांबतो लग्न आहे जवळपास. हो सांगतो तुला. म्हणलं का त्या धाब्यावाल्याला काय फोन केला रे तो. त्याला आलबोंगायला फोन आणि इकडे तिकडे साडवाले फोन. लक्ष्मणराव झालं तर झालं काही गरज. हे आपलं हे सरपंच साहेब सांगे ना, तिथे तूच चबरला म्हणते. तो सांगितलं म्हणजे काय झालं माहिती आहे का, नसं आहे का, काही गरज नाही तुला का एवढं का इकडे तिकडे करायचं काही गरज का म्हणलं. अरे बाबा आम्ही काय लावला हो फोन, त्याचा फोन आला ना. आम्ही आता लाऱ्याच्या वरातून आलो का नाही, तिथं आम्ही बसलो होतो. इंका पोट्टी सांगत होते तिथं. मग त्याच्या देखता फोन आला मा साडवाचा. म्हणे बा लक्ष्मणराव 2 दिवस झाले आलं नाही का म्हणजे खट टाकणं द्यायचं. मग विषय काढला मी म्हणलं असं झालं बा द्यायचं, काळजी येणार आहे ते असं म्हटलं बा मी. बाकी का मग काय गलत बोललं का म्हणलं काही नाही. मारते तू खोटं नको बोलणार. खरं सांगतो तोच लावले फोन. काऊन घ्या मला लखलं गेला फोन आला, झाबऱ्याचा फोन आला, नलू मॅडमचा फोन आला राजा तिथून मुंबईहून. म्हणलं लक्ष्मण भाऊ कशी आहे म्हणतात तुमची तब्येत नसेल तसं. इतके पत्रे पडायला का लस झालं मारते तू यायला का. दिसतं का एकदम गरीब असा गोगल काय सारखा का लस काम करते तू. राजा खरंच म्हणलं माणसं ओळखत ना राजा तुम्ही. आपले माणसं दुसरे माणसं ओळखता नाही तुम्हाला, पारक नाही तुम्हाला. तुमचे राजा ते गदे खतं घेऊन पोहून राहिले होते. म्या ते सांभाळलं ना. गदे आणून घातले घरी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं सगळं म्हणजे हितचिंत काय म्हणून सांगू राहिलं कोणाले का, मी काय मुद्दा म्हणून सांगू राहिलो का. तुमचं चांगलं झालं असं सांगू राहिलो लोकायले. पण लय झालंच नाही ना, हातच मोडला ना. मग इतकं सांगत असते का मुक्का मार लागला, लस लागलं नसं झालं. शंकाचा पुढे सांगेल मला सगळं. आता फोन नको बा तू. फालतूला काय मग काय गंजभरच्या अशी तुला ना. आता मी सर गावातले लोक वाट पोरायला ते गेला का मी तर काय का मारते असे लोक कामं करतो तू. ते त्याचा काही विषय नसते. आले काय राजा चहासाठी पाहता होतो. इतकं बारीक असते करायचं काय म्हणजे झाबरू येऊ राहिला का. मग उद्या काय भेटीला येऊ राहिला का मग. काय म्हणलं त्याला येऊ नका म्हणलं बाबा येतोच म्हणे. नाही आम्हाला गमूनच नाही राहिला म्हणे. मग काय आता येऊन राहिला लखलं येतो म्हणे. या बा या. हो काय आता काय घरीच आम्ही 2-3 दिवस काही इलाज नाही. बरोबर ठीक आहे ना. हो ना आता माय तुम्हाला भेटायला येणं नाही झालं, आता या लागेल मला. बरोबर ठीक आहे मग. हो ठेवू का फोन मग. काही अडचण तुम्ही काळजी करू नका. आता वावरातलं पाय तुम्ही तुमचा. आता रखवाली बी आता रातच्या मी तुमच्याकडे चक्करही मारली. हे बा चालू पण करू नको तू. देखार पण तुला वाटतं गोड बोललं की चांगलं राहील. हे बा पण तू आता फोन करू नको राहिला. तर फोन का केला ना लग्नात मी. हे बा तू मी मग हाऊस मग ध्यान ठेव तू. नाही बा आता नाही करत नाही मी. आले म्या केलेच नाही ते. आले तिकून असं आहे ते का म्या स्वतः केले का. ठीक आहे ठेवा. आले का मारते आगावले का तू. फालतू पास लावले फोटो हे काही गरज ते बसा ना तुम्ही. तुम्हाला चालत नाही ट्रिपले. मग माणसं जोडा लागते ना आपल्याला. मग आता झाबऱ्या लखलं की आता पक्के झाले बिलकुल. काही वांधा नाही राहिला. तुम्ही समजा येऊ राहिला बरोबर तुम्ही येता ना. येतो ना मी. माझ्या सासरे येऊ राहिले उद्या. हो आता काय पाहतो त्याला 10,000 रुपये होते. देऊन त्याला जाऊ मग परवा जाऊ बरा. उद्या होणार बाबला. उद्या कसं फवारायचं पाहा लागते मला काय. हो ना उद्या कोण चाललं. उद्या जरा काम आहे ना ते. मग आता लाऱ्यांचे ते त्याला काम आहे उद्या. परवा दिवशी जायचं आपल्याला. तर मग परवा चालते. हो काय हरकत आहे. हो ठीक आहे मग चाललं मग आता लक्ष्मणला भेटून ठेवा. तेवढं जरा बरं वाटते मग. हो चालतं.